आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। काय मॅडम, कायदा म्हणजे काय खेळ वाटतो काय तुम्हाला? आ सॉरी सर, असं परत नाही होणार। तुमचं वय काय? तुम्ही बघता काय? पोलिसांचा वेळ फुकट वाया घालवताय तुम्ही। पोलिसांच्या वेळेचं भान ठेवत जा आणि यापुढे असं काही होणार नाही याची काळजी घ्या। चला हवलदार। समयरा, किती मूर्खासारखं वागलीस तू। डायरेक्ट पोलीस बोलत आहेस। स्वतःच्या भावाच्या लग्नात एवढी नाटकं करायची काय गरज होती? हे सगळं करायला तुला कोणी सांगितलं? अगं हार हरवला होता हे आम्हाला सांगायचं ना। काका राहू दे, तिला तिची चूक कळली। आता तिला बोलून काही फायदा नाहीये। तुम्ही तिला जाब विचारायला जरा उशीरच केलात। माफ करा, मी लहान आहे, पण मी एक सांगू का? आम्हाला वाटलं होतं आमच्या मावशीच्या मुलाचं लग्न आहे। माझ्या मम्मीला माझ्या मावशीप्रमाणेच इथे मान मिळेल। आम्ही करवले आहोत। आम्हाला आमच्या मम्मी पप्पांना इथे काय मान आहे ना, हे आता कळतंय। शरू बेटा तसं हो काका, आम्हाला कळलंय की हे सगळं आहे ना ते पैशापाशी, क्लास आणि स्टेटस पाशी येऊन थांबतं। आज समयराने आमच्या सगळ्यांसमोर अपमान करून आम्ही कसे तुमच्या दर्जाचे नाही आहोत, आम्ही कमी आहोत, खालच्या स्तरातले आहोत, आम्हाला कसंही कुठेही कोणाही समोर कसंही बोललेलं चालतं। ते नाही का घरातल्या नोकराला असं चार चौघात फटकन बोललं जातं, हॉटेलमध्ये वेटरला ड्रायव्हरला बोलतात, तसंच बोलले ना आज आम्हाला। आम्हाला आमचं स्टेटस दाखवून दिलं। थँक्यू। आम्हाला नव्हतं वाटलं की आकाश दादाच्या लग्नात आमचा एवढा मोठा सन्मान होईल। चरू, मोठ्यांना असं बोलू नये ग। मम्मी, अगं आम्ही नेहमीच आम्हाला शिकवलेल्या गोष्टी लक्षात ठेवतो, पण हे मोठे लोक विसरतात आणि छोटे होतात। मावशी, तू हा हार दिलास ना त्यासाठी खरंच खूप थँक्यू। खरं सांगू का, हा नसता तरी चाललं असतं ग। हे एवढं सगळं ऐकून घेण्यापेक्षा ना आम्ही आमच्या साध्या दुकानातले खोटे दागिने घातले असते। हे बघ, चांगले दिसतात अगं, काही फरक नाही पडत। पप्पा, तुम्ही सुट्टी घेऊन लग्नासाठी आला होता ना, पण आता असं वाटतं की नसता आला तर बरं झालं असतं। हे सगळं बघून तुम्हाला वाईट वाटलं असेल ना? मावशी, हे बघ, अगं आम्हाला कोणालाच तुमच्यावरती राग नाहीये, खरं आम्ही शपथ। फक्त ना एका गोष्टीचं वाईट वाटतं, जेव्हा समयरा आमच्या सगळ्यांवरती आरोप लावत होती तेव्हा तुमच्यापैकी कोणीच काही बोललं नाही ग। मावशी, तू सुद्धा। तिला कोणीच थांबवायचा प्रयत्न नाही केला, तिला पाहिजे ते बोलू दिला, आमचा इन्सल्ट करू दिला, म्हणजे कुठेतरी तुमच्या मनात पण आमच्याबद्दल संशय होता ना। दादा, मला खरंच माफ कर। आमच्यामुळे तुझ्या लग्नामध्ये विघ्न आली। म्हणजे माहित नाही कसं, पण आम्ही जेव्हाही आनंदात असतो ना तेव्हा आमच्या पाठोपाठ संकट पण येतात। म्हणजे कुणाला आमचं सुख बघवतच नाही असं वाटतं। नाही ग शरू, असं काही नाहीये। यात तुझी चूक नाहीये मावशी, खरंच तुमची चूक नाहीये काय यात। दादा, अरे तू नको वाईट वाटून घेऊ। जिथे मोठी माणसंच काही करू शकली नाही तिथे तू काय करणार होतास? बरं जाऊ दे, तू आनंदाच्या दिवशी तुझा मूड ऑफ नको करून घेऊस। एनिवे, तुला लग्नाच्या खूप 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 शुभेच्छा।
ऑल द बेस्ट. वहिनी, आय एम रिअली सॉरी. हे बघ, आता जे काही झालं ना ते तू विसरून जा, खरंच. हे बघ, आपल्यात काही टेन्शन नाहीये, आपण परत भेटू. तू ना आमच्या एरियात ये, आम्ही तुला फिरवू, मज्जा करू आपण. सॉरी. आणि तू शायनर, तूच तू स्वतःला खूप ग्रेट समजतोस ना. गुड, तू ग्रेटच आहेस. बरोबर संधी साधून बदला घेतलास. मी चांगली नाही, मला पैशाची हाव आहे, मी चोरच आहे, हे सगळं तुझं तू ठरवून तू मोकळा झालास. मी काही दगड नाहीये. हे सगळं ऐकून मला पण त्रास होतो. मी पण माणूसच आहे, पण हा, तुझ्यासारखी नाही. तू मला पर्स घेताना बघितलं मान्य आहे, पण त्यामागे काय कारण आहे हे एकदा ऐकून तरी घ्यायला हवं होतंस. अरे तुझ्यापेक्षा त्या बायका बऱ्या, त्यांनी माझं ऐकून तरी घेतलं. आणि बाय द वे, आम्ही मुलाकडचे आहोत बरं का, आणि तू मला चोर बोललास. एक मिनिट. मला जे दिसलं ते बोललोय मी. आणि माझ्या जागी दुसरं कोणी असतं ना तरी हेच केलं असतं. आणि मुळात हा सगळा प्रॉब्लेम झालाय तुझ्या वागण्यामुळेच. अशी चोरासारखी पर्स उचललीच नसतीस तर मला डाऊट आलाच नसता ना. सो उगाच मला गिल्ट देऊ नकोस. प्रत्येक जण आपल्या लिमिटमध्ये राहिला असता ना तर एवढा मोठा प्रॉब्लेम झालाच नसता. आता आजपासून ना तुला लिमिट काय आहे ते चांगलंच कळेल. पण ह्या सगळ्यामध्ये ना तू माणूस म्हणून कसा आहेस ना हे मला कळलंय, आणि ते मी चांगलं लक्षात ठेवलंय. शायनर. मम्मी, चल आपण जाऊया. चल. पमा, सॉरी. आई अगं सॉरी काय, पण बस आता, अजून थांबायची इच्छा नाहीये. निघतो आम्ही. अशी निघून जाऊ नकोस ग, प्लीज थांब. ताई, तर लग्न झालं की आमच्या मठातले दत्तू बुवा सांगतात जास्त वेळ थांबून आपला मान कमी करून घेऊ नये. निघतो आम्ही.